एकीकडे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे जे प्रशिक्षणार्थींचे नेते आहेत तुकाराम बाबा महाराज, ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊ. आपल्याबरोबर तुकाराम बाबा महाराज आहेत. महाराज, राज्याचं अधिवेशन सुरू झालेलं आहे अर्थसंकल्पीय, आणि तुमची भूमिका आता काय आहे? सर्वात प्रथम पहिली भूमिका आमची आहे की नागपूर या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनावेळेस लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यावेळेस अनेक घोषणा करण्यात आल्या. सातत्यपूर्वक तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की या मुलांची योजना जी आहे, ज्या योजना माझ्या आहेत त्या कधी बंद पडणार नाहीत. लाडका भाऊ योजना ही चालू राहणार, लाडकी बहीण योजना चालू असणार आहे. पण जे मुलं 6,000, 9,000 आणि 10,000वर काम करतात त्या मुलांना हक्काच्या भाकरीसाठी लाठीचार्ज खावं लागला, रस्त्यावरती झोपावं लागलं. अशी परिस्थिती असताना देखील आम्ही पुन्हा जिद्द सोडत नाही आहे. पुन्हा तितक्याच ताकदीनं, तितक्याच जोरानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी हे सर्व सोबत घेऊन पुन्हा एकदा आझाद मैदानावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, जोरपर्यंत आमच्या हक्काची भाकरी मिळत नाही तोपर्यंत मान्य बालाजी पाटील चाकूरकर असतील, अनुप चव्हाण सर असतील, हरिभाऊ राठोड साहेब असतील, त्याचबरोबर साबळे साहेब असतील, या सगळे नेतृत्व जे बाकीची मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहून हे आंदोलन छेडणार आहेत. आणि जोरपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. हा मी एक कडक भूमिकेवर ठाम आहे. आंदोलन नेमकं कधी आहे आणि काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आश्वासन दिले होते त्या आश्वासनाच्या अनुषंगानं तुम्ही सातत्यपूर्वक सांगितलं गेलं की तुमची लाडका भाऊ योजना जी आहे ती बंद पडणार नाही, लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. मग मुलं त्यांचा पगार 6,000 आहे. आणि दुसरी गोष्ट, एकीकडे सरकार जे रिटायरमेंट झालेले आहेत त्या लोकांना कामावर घेते, जे रिटायरमेंट झालेले आहेत त्या लोकांना पुन्हा कामावर रुजू करून घेते, आणि एकीकडं ह्या मुलांना घरी बसवतं. हे कुठेतरी चुकीचं आहे. आज नाशिकसारख्या कुंभमेळा या ठिकाणी अनेक मुलं काम करतात. 10,000चा आकडा ते नाशिकमध्ये आहे, पण तरी देखील तिथल्या मुलांना घरात बसवलं जातं आहे. 6,000 पगारावर तिथे मुलं काम करायला तयार आहेत, तरी देखील त्या मुलांना घरात बसवलं जातं. ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नाही. मग ह्या लोकांनी काम का द्यावं किंवा ह्यांना देतो का म्हणावं? निवडणुकीमध्ये आश्वासनामध्ये सांगितलं गेलं की हे योजना बंद पडणार नाही आहे, ही योजना अडचणीत आहे, याला सॉल्व्ह करून देण्याचं काम करू. एकीकडे मंगलप्रभात लोढा साहेब सांगतात की 10% आरक्षण देऊ आणि 6 लाख रुपये देऊ. ह्या 4 महिन्यामध्ये फुटकी कवडी देखील बँक दारासमोर करू देत नाही पोरासांना. 6 लाखाची बातवणी करतं. आम्हाला पैसे नको, आम्हाला भीक नको, आम्हाला रोजगार द्या, आम्ही कष्ट करू. आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आमच्या घरातले आहेत ना ते बंद करा, पण आम्हाला हक्काची भाकर द्या. लाडक्या बहिणीचे आमच्या घरात जेवढे लोक आहेत तेवढे बंद करा, पण जिथं आम्ही काम करतो आहे आम्हाला कष्टाचे पैसे द्या. ह्यासाठी आमची भूमिका येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनाच्या अनुषंगाने मुंबई आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी, ह्या सगळे विद्यार्थीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोरपत्र आमचा निर्णय लागत नाही. तारीख 5-25-2-2026 पासून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करतो. हे आंदोलन नेमकं किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन चालणार आहे. 26 तारखेला म्हणजे उद्या 26 म्हणजे 25 तारखे 25-2-2026 पर्यंत चालू होईल. जोपर्यंत हे निर्णय लागत नाही, आमचा ठोस निर्णय होत नाही, आम्हाला JR आमचा निघत नाही, तोपर्यंत माघारी घ्यायची नाही. ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. आणि आमचा निर्णय जोपर्यंत लागत नाही, कारण सरकारने सांगितलं आहे, शिंदे साहेबांनी सांगितलं की बाबा ही योजना, आम्ही मुंबईला गेलो, नागपूरला गेलो, भेट झाली, त्या प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की तुमचं काय ते करणार आहे. मग करणार आहे तर मग भिजत घोंगडं का? नागपूरचं अधिवेशन झालं, नाशिकमध्ये आंदोलन केलं आम्ही, तिथं आंदोलन चालू झालं, तो पंचायतची निवडणुका आचारसंहिता लागल्या, ते कारण पुढं केलं. तिथलं आचारसंहिता संपत नाही तर नागपूरला गेलो, नागपूरमध्ये 14 तारखेला आचारसंहिता परत महापालिकेच्या लागल्या, परत जिल्हा परिषद लागल्या. हे 4 महिने आमचे नुसतं आचारसंहितेमध्ये गेले आहेत. जसं पदरात काय पडलं? पदरात काय नाही, पदरात फक्त निराशा. 4 महिन्यामध्ये बिबट्या कुठे दिसला नाही, 4 महिन्यामध्ये बिबट्या कुठे दिसला नाही. निवडणुकीमध्ये बिबट्या दिसत नव्हता, निवडणुका संपल्या की बिबट्या दिसायला लागला. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बिबट्या दिसतो. अशी परिस्थिती, जशी बिबट्याची परिस्थिती आहे तशी आमची युवा प्रशासनाची परिस्थिती आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका असतील, जेव्हा जेव्हा चांगलं काम असेल, तेव्हा तेव्हा वेगळ्या योजना आणून माणसांची, मी सरकारवरती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर खूप विश्वास आहे. खूप चांगली माणसं आहेत, चांगली योजना त्यांनी आणलेली आहे, फक्त ती कार्यरत करावी. ते छोटासा विषय. एखाद्या शहरातलं मोडकळी चालेल जर भंगार जरी विकलं तर ह्या मुलांचा वर्षाचा पगार निघू शकतो, एवढं मात्र 100%. म्हणजे मुलांना आहे त्या ठिकाणी आहे त्या पदावरती आहे त्या आस्थापनामध्ये हे मुलं काम करायला तयार आहेत. ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचे कागदपत्र आहेत, चांगले सर्टिफिकेट आहे, त्यांना प्राप्त आहे, हे मुलं योग्य आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात, ही प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्राप्त आहे. पगार होतात काय? अजून पगार नाही, पगार तर विषयच नाही. 6 महिने झालं पगार नाही, 3 महिने झालं पगार नाही. अनेक आस्थापनामध्ये पोरं हेल्पाट खाऊन जेवढा त्यांना पगार आहे तेवढा त्यांना हेल्पाटमध्ये पैसे गेले आहेत, त्यामुळे ते पगार देखील नाही. जे पदरात आहे ते नाही.
हातातलं सोडलं आणि पळताच्या पाठीमागं लागलं, ही परिस्थिती आमच्या मुलांची निर्माण झालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आमचं हे जे आंदोलन आहे हे अगदी शांत संयमी पद्धतीने चालले, पण एव्हा जर हातातून जर सुटला तर तो काय करेल. येणाऱ्या काळामध्ये पदवीधर मतदारसंघ आहेत, अनेक निवडणुका आहेत, त्यावेळेस देखील सरकारने विचार करावा, नाही तर ह्याच्यावर देखील बहिष्कार करण्याची वेळ आमच्यावर निर्माण होईल. 25 फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होणार आझाद मैदानावरती, ते बेमुदत उपोषण आहे, काय असणार आहे? आता त्यामध्ये पहिली गोष्ट की आम्ही साखळी पद्धतीने उपोषण करतोय. जर समजा त्यामध्ये सरकारने जर नाही नियोजन केलं, दखल नाही घेतली, तर सांगलीमध्ये जेव्हा कृष्णामाईच्या घाटावरती आम्ही उपोषण केलं होतं, अमरण उपोषण, तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा सांगलीमध्येच आम्ही अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील सांगलीमध्येच आम्ही अमरण उपोषण करणार आणि सांगलीमध्येच उपोषणला बसणार. नक्कीच आपण पाहू शकता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्याच काळामध्ये मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. सरकारनं आमची दखल नाही घेतली तर सांगलीमध्ये पुन्हा एकदा तुकाराम बाबा महाराजांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आक्रमक झालेले तुकाराम महाराज हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा राज्य सरकारला देत आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राज्यातल्या 1,34,000 विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचा हा प्रश्न आहे. 6 महिने झालं पगारसुद्धा या मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मुलांना मिळत नाही आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणं किंवा कामावर जाणंसुद्धा अतिशय अवघड या विद्यार्थ्यांना होत आहे आणि राज्य सरकारने याकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन तुकाराम बाबा महाराज येणाऱ्या 25 तारखेपासून मुंबईला धडकणार आहेत आणि आझाद मैदानावरती आमरण साखळी उपोषण सुरू करत आहेत. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी सांगली.